वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट प्रकरणावरून सुरू असलेला तीव्र वाद आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या प्रचंड दबावापुढे अखेर मोदी सरकार झुकलं आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक असेल, कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित तिपके आणि नीट यूजी परीक्षेतील कथित पेपर लीक, गैरव्यवहार घोटाळे आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी मधील त्रुटींच्या विरोधात विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर मोठं आंदोलन छेडलं. अखेर 1 महिना 5 दिवस म्हणजे 35 दिवसानंतर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन समाप्त केलं. यात अनेक आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार, मारहाण, धक्काबुक्की करण्यात आली. यात अनेक जण गंभीररित्या जखमी झाले. पण या सगळ्या आंदोलनात जंतर मंतर आणि जेन झी हे दोन शब्द मात्र पुन्हा पुन्हा वापरण्यात आले. आणि आज आपण जंतर मंतर आणि जेन झी याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, आपण पाहताय कोकणी गॉसिप. नवी दिल्लीतील जंतर मंतर हे केवळ ऐतिहासिक खगोलशास्त्रीय वेधशाळा न राहता भारतातील प्रातिनिधिक लोकशाही आणि अहिंसक विरोधाचे एक प्रमुख केंद्र बनलं आहे. जंतर मंतर हे ऐतिहासिक ठिकाण 1724 मध्ये जयपूरचे महाराजा सवाई जयसिंग दुसरे यांनी बांधलं. हे खगोलशास्त्रीय पिंड आणि ग्रहांची गती मोजण्यासाठी बांधलेली एक वेधशाळा आहे. जंतर हा शब्द संस्कृत शब्द यंत्र म्हणजे उपकरण अर्थात साधन, तर मंतर हा शब्द मंत्र अर्थात गणना म्हणजे सल्ला या शब्दावरून आला आहे. याचा अर्थ गणनेचं साधन असा होतो. पूर्वी नवी दिल्लीतील मोठ्या निदर्शनांसाठी इंडिया गेट जवळील बोट क्लब वापरलं जायचं. परंतु 1993च्या एका मोठ्या शेतकरी आंदोलनानंतर सुरक्षेच्या कारणास्तव संसद भवनाजवळ आंदोलन करण्यास बंदी घालण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकारनं जंतर मंतर रोड हा भाग अधिकृत आंदोलनासाठी घोषित केला. देशाच्या संसदेपासून जंतर मंतर अगदी जवळ असून आंतरराष्ट्रीय मीडिया आणि सर्वसामान्यांचे लक्ष सहज आकर्षित होतं. 2011 रोजी जन्मोत्पाद विधेयकाच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी इंडिया अगेन्स्ट करप्शन संदर्भात केलेलं आंदोलन, 2015 साली माजी सैनिकांनी केलेले वन रँक वन पेन्शन हे आंदोलन, अशी अनेक आंदोलनं. त्याचबरोबर 2026 रोजी नीट पेपर फुटी संदर्भात मोदी सरकारच्या नाकी न वाढणार हे आंदोलन, शेतकरी असू दे नाहीतर विद्यार्थी आंदोलनं, अशी अनेक आंदोलनं या जंतर मंतरवर झाली आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर जंतर मंतर हे भारताच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं आणि लोकशाहीतील नागरिकांच्या आवाजाचं एक जिवंत प्रतीक मानलं जातं. आता आपण जाणून घेऊया जनरेशन झेड अर्थात जेन झी बद्दल. सामान्यतः 1997 ते 2012 या काळात जन्मलेल्या लोकांना जेन झी असं म्हटलं जातं. 2024 मध्ये या पिढीतील लोक सध्या 14 ते 29 या वयोगटातील आहेत. त्यांना झुमर्स किंवा डिजिटल नेटिव्ह असंही म्हटलं जातं. जेन झी ही अशी पिढी आहे ज्यांनी इंटरनेट, स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या युगात जन्म घेतला आणि ते लहानाचे मोठे झाले. त्यांच्यासाठी तंत्रज्ञान ही कोणती नवीन गोष्ट नसून दैनंदिन जीवनाचा एक भाग बनली आहे. ही पिढी फक्त पैशांपेक्षा स्वतःचं मानसिक आरोग्य आणि कामातील समाधानाला जास्त महत्त्व देते. पारंपरिक 9 ते 5 नोकरीपेक्षा फ्रीलान्सिंग, कंटेंट क्रिएशन आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकडे या पिढीचा जास्त कल असतो. जेन झी ही पिढी हवामान बदल, मानसिक आरोग्य, समानता आणि मानवी हक्कांबद्दल खूप जागरूक आणि आवाज उठवणारी पिढी आहे असं म्हटलं जातं. एखादी ब्रँड किंवा कंपनी निवडताना त्या नैतिक आणि पर्यावरण अनुकूल आहे की नाही याकडे विशेष ही पिढी लक्ष देते. या पिढीने 2011-12 ची मंदी किंवा कोविडचा काळ अगदी जवळून पाहिल्यामुळे ते पैशाच्या बाबतीत व्यावहारिक आहेत. फायनान्शियल प्लॅनिंग, क्रिप्टोकरन्सी, शेअर मार्केट आणि साइड हसल अर्थात अतिरिक्त उत्पन्न या गोष्टींकडे या पिढीचा अधिक रस असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पिढीची संवाद साधण्याची पद्धत अगदी वेगळी आहे. सोशल मीडियावरील इंस्टाग्राम, युट्यूब, स्नॅपचॅट, शॉर्ट फॉर्म कंटेंटमुळे त्यांची एक वेगळी भाषा तयार झाली आहे. या पिढीसमोरील महत्त्वाची आव्हानं म्हणजे सोशल मीडियाचा अतिवापर आणि सततच्या तुलनेमुळे ताणतणाव, चिंता आणि एकाकीपणाचे प्रमाण जास्त दिसून येतं. इंटरनेटवर उपलब्ध असलेली अथांग माहिती योग्य काय अयोग्य काय हे ठरवणं कधी कधी या पिढीला कठीण जातं. रील्स, शॉर्ट व्हिडिओमुळे एकाच गोष्टींवर जास्त वेळ लक्ष केंद्रित करणं या पिढीसाठी मोठं आव्हान ठरत आहे. थोडक्यात सांगायचं तर जेन झी ही पिढी अत्यंत धाडसी, तंत्रज्ञानात हुशार, वास्तववादी आणि जगामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारी अशी ही सकारात्मक पिढी आहे. आणि याचाच प्रत्यय सध्या संपूर्ण देशानं पाहिलाय. त्यामुळे जेन झीच्या कॉक्रोचशी पंगा घेताना जरा विचारच करा.
मोडेल पण वाकणार नाही असा इतिहास असणाऱ्या जेएनजीने आज दिल्लीलाही वाकायला लावलं. कॉक्रोच पुढे कमळाबाईला पण झुकावं लागलं. त्यामुळे जरा सांभाळून. यासोबतच मी इथेच थांबतो. कोकण आणि गोव्यातील अशा नवनवीन गॉसिप पाहण्यासाठी तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत राहा कोकणी गॉसिप. नमस्कार.